नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आणखीन एका व्हिडिओमध्ये। सुंदर अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे। आज आहे रविवार 29 मार्च। आमच्या लग्नाला 17 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि आज होती ॲनिव्हर्सरी। तर म्हटलं चला ह्या दिवसाला खास बनवूया। त्यासाठी मी आज इकडे व्हेज बिर्याणी बनवायला घेतली होती। म्हटलं चला तुमच्याबरोबर पण रेसिपी शेअर करूया। साईडला मी भाज्याही कट करत होते आणि इकडे तांदूळ 1 तास भिजत ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर कढई ठेवली होती, त्याच्यामध्ये पाणी गरम झालं होतं। आता त्यामध्ये मी तेल टाकलं, मीठ टाकलं होतं आणि खडे मसाले। आता खडे मसाल्यामध्ये काय घेतलं मी ते सांगते। तमालपत्र घेतलं होतं, दालचिनी, लवंग, मिरे, स्टार फूल, शाही जिरा आणि छोटी इलायची, मोठी इलायची। तर ह्या गोष्टी मी ॲड केल्या होत्या आणि त्याच्यामध्ये आता तांदूळही ॲड करत होते। आता स्टार्टिंगला मी दाखवलं तुम्हाला की मी पेस्ट बनवून घेतली होती। अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर ह्याची पेस्ट बनवून घेतली होती। आणि आता इथं भाज्याही मी भाज्यांना मसाले लावून मला अर्धा तास ठेवून द्यायचं होतं। म्हटलं चला तेही तुम्हाला दाखवते इथं भाज्या काय काय घेतल्या होत्या मी। तर इथे पनीर घेतलं होतं, सोयाबीन घेतलं होतं, शिमला मिर्च घेतली होती, फ्लावर घेतला होता आणि बटाटा घेतला होता आणि वटाणा। तर आता इथं मसाल्यामध्ये मी काय काय घेतलं होतं तेही तुम्हाला सांगते। तर लाल मिर्च पावडर, किचन किंग मसाला, गरम मसाला, धना पावडर आणि बिर्याणी मसाला आणि मीठ। आता हे सगळं भाज्या आणि दही घेतलं होतं। आता हे सगळं मिक्स करून घेतलं आणि ह्याला ठेवून दिलं होतं अर्धा तास होण्यासाठी। आता त्यामध्ये मी ती पेस्ट बनवली होती ना, तीही त्यामध्ये ॲड केली आणि त्यालाही छान मिक्स करून घेतलं आणि मग ठेवून दिलं होतं अर्धा तासासाठी। आता इकडे आपला राईसही होत होता आणि म्हटलं चला बनवायलाही घेऊया। तर इकडे कांदा वगैरे कट करत होते मी आणि त्याच्यामध्येच बघा आता इथे आर्यनची लुडबुड आमच्या। तर आर्यनला बनवायची होती लस्सी आणि त्याच्यासाठी त्याचं चाललं होतं मी बनवतो मम्मी आपल्या दोघांसाठी। आणि मध्ये मध्ये मला त्रासही देत होता, मला चम्मच दे, साखर दे, दही किती घेऊ, ह्या गोष्टी त्याच्या चालू होत्या। आणि खूप छान लस्सी बनवतो आर्यन। तर म्हटलं मम्मी आपल्या दोघांसाठीच मी बनवतो। म्हटलं ठीक आहे बनव। आता इकडे तो बनवत होता आणि माझं एका साईडला कामही चालू होतं। आता मी कांदा, टोमॅटो हे कट करून घेत होते आणि कांदा परतायलाही टाकला होता मी। तर बघू शकता तुम्ही तो इतका उत्साहाने बनवतो ना लस्सी, खूप छान जमते त्याला, असं वाटतच नाही घरी बनवली त्याने। खूप छान बनवली होती आणि टेस्टी झाली होती। आणि ते रवी मागतोय मला। आता त्याला रवी बोलता येत नव्हतं, ते हाताने असं करून सांगत होता की मम्मी मला ते दे। आता मलाही समजा तो काय मागतोय पण तो रवी मागत होता की मला रवी दे फिरवायसाठी दही। आता इकडे बघा तेल ठेवलं होतं कढईमध्ये आणि तूप टाकलं होतं। मी तुपामध्ये बनवणार होती बिर्याणी। आणि आता मी स्टार्टिंगला जे मसाले घेतले होते खडे मसाले ते ह्यामध्ये ॲड करणार होते। फक्त मी जावित्री ॲड केली एक्स्ट्राची मी ह्या मसाल्यामध्ये। शिवानी काय कमी जास्त असं वाटत नाहीये घरी बनवूया। टेस्ट येतात लस्सीचा तोच आहे। म्हणून आपल्या माझ्याशिवाय पण चांगली लस्सी नाही बनवत। आता सांग का चांगल्याकडे लस्सी
आता इकडे कांदाही झाला होता, चांगला ब्राऊन कलर आला होता कांद्याला. आणि आता मी त्यामध्ये पेस्ट ॲड केली, जे भाज्यांमध्ये केले होते ॲड मी, अद्रक लसूणची पेस्ट. आणि त्यालाही छान परतून घेतलं होतं. आणि परतून घेतल्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये मी मसालेही ॲड करणार होते. आता मसाल्यामध्ये मी लाल मिर्च पावडर, हळद, किचन किंग मसाला, थोडंसं धना पावडर आणि गरम मसाला हेही थोडं थोडं ॲड केलं होतं, बिर्याणी मसाला वगैरे. आणि त्यालाही छान परतून दिलं. आणि त्याच्यानंतर टॅमॅटो ॲड केला होता. आता टोमॅटो छान परतून ते जोपर्यंत सॉफ्ट होत नाही ना तोपर्यंत त्याला होऊन दिलं होतं. आणि त्याच्यानंतर मग मी भाज्या त्यामध्ये ॲड करणार होते. आता मीठही त्यामध्ये थोडंसं टाकलं होतं. आणि आता त्याला होऊन देत होते की जोपर्यंत सॉफ्ट होतोय तोपर्यंत. आता इथे मी भाज्या त्यामध्ये ॲड करत होते. आणि ह्यामध्ये मी पाणी अजिबात नाही वापरलेलं, कारण की पाणी त्यामध्ये टाकायची गरजच पडत नाही, कारण की दही टाकले ना आपण त्यामध्ये, त्यामुळे त्याला पाणी खूप छान सुटतं भाज्यांना आणि त्यामध्येच ते शिजतात, त्याच्यामुळं खूप टेस्टी बनते बिर्याणी. आणि आम्हाला 10-15 मिनटं लागले होते ही भाज्या सगळ्या शिजण्यासाठी. आता मी याला झाकूनही ठेवलं होतं. आता बघू शकता तुम्ही, पाणी छान सुटलं होतं त्याला आणि अजिबात खालीही लागली नव्हती भाजी आणि छान झाली होती आणि शिजली होती. आता मी चेक करत होते ते झाली आहे का. आणि तर आपली भाजी तयार झाली होती शिजून. आता त्याच्यानंतर मी राईस ॲड केला त्यामध्ये. आता आपण तेल टाकले ना त्यामुळे आहे ना राईस जो आहे ना अजिबात चिकट होत नाही, खूप छान होतो मोकळा एकदम. त्यामुळे तेल पाण्यामध्ये मी ॲड केलं होतं आणि राईस थंड होऊन दिला होता. आणि मी इथे ना राईस पूर्ण व्यवस्थित शिजवून घेतला होता, हातावरती असं बघितलं होतं तो शिजलाय की नाही. कच्चा ठेवला नव्हता बिलकुल पण, कारण की 15 मिनटं स्टीम देणार होते मी फक्त. आता त्या राईसवरती मी कोथिंबीर आणि पुदिना थोडासा ॲड केलेला आहे आणि ते तूपही थोडंसं ॲड केलं वरतून. आता पुदिना आपल्या झाडांमधलाच आहे बरं का, मी लावलेला आहे झाडांमध्ये आणि तोच फ्रेश एकदम पुदिना होता. आता इथे बिर्याणी तयार झाली होती आणि मी ह्यांना देतही होते. ह्यांना जायचं होतं, काम होतं, थोडीशी गडबड होती त्यामुळे. आणि खूप टेस्टी बनली होती, नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ तेही मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू एका नवीन व्हिडिओ बरोबर.